अधिकाऱ्यांचा शेतकऱ्याच्या घरावर मोठा छापा. पोत्यामध्ये कुठले धान्य आहे हे पाहण्यासाठी गोणीचं तोंड उघडलं तर भलतंच काही निघालं. पायाखालची जमीन सरकली. शेतकऱ्याला जागीच अटक. आत असा प्रकार. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळची वेळ होती. घरासमोर नेहमीसारखी शांतता होती. कुणालाही कल्पना नव्हती की काही वेळातच या घराभोवती अधिकाऱ्यांची वर्दळ वाढणार आहे. अचानक काही गाड्या थांबल्या. घराचा दरवाजा उघडला. गेडात असलेले लोक गोंधळून गेले. नेमकं काय झालंय, कोणासाठी आलेत हे कुणालाच कळत नव्हतं. घरात प्रवेश करताच अधिकाऱ्यांनी थेट मागील बाजूच्या खोलीकडे मोर्चा वळवला. तिथे मोठमोठी पोती रचून ठेवलेली होती. बाहेरून पाहिलं तर अगदी नेहमीसारखी पोती, शेतात मिळणारं धान्य साठवणूक करून ठेवलेली पोती. पण अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण काही वेगळंच सांगत होता. एक एक पोतं मोजलं जाऊ लागलं. घरातील लोक अधिकच अस्वस्थ झाले. प्रश्न विचारले जात होते पण समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. वातावरण गंभीर होत चाललं होतं. बाहेर लोक जमा व्हायला लागले. कुजबूज सुरू झाली. कोणी म्हणत होतं काहीतरी मोठं आहे, कोणी म्हणत होतं साधी चौकशी असेल. अधिकाऱ्यांनी अचानक एका पोत्याची दोरी सोडली. सर्वांच्या नजरा त्या पोत्याकडे लागल्या. झाकण उघडलं. आत डोकावून पाहिलं. क्षणभर शांतता पसरली आणि त्याच क्षणी वातावरण बदललं. अधिकाऱ्यांचे चेहरे गंभीर झाले. एकमेकांकडे पाहून त्यांनी पुन्हा दुसरं पोतं उघडलं. मग तिसरं, चौथं. जसजसं पोथी उघडत गेली तसतसं घरातील लोकांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. काही जण गप्प झाले. काहींचे हात थरथरू लागले. बाहेर उभे असलेले लोकही आता शांत झाले होते. कारण यात काहीतरी बरोबर नाही हे सर्वांनाच कळून चुकलं होतं. अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची मागणी केली पण उत्तर मिळालं नाही. कुठलाही ठोस दाखला समोर आला नाही. चौकशी वाढत गेली. पोत्यांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त होती. साठवणुकीचं प्रमाण पाहूनच अधिकाऱ्यांना संशय बळावला होता. पण आत पाहिल्यानंतर तर धक्काच बसला. एका क्षणी अधिकारी बाहेर आले. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कारवाई होणार. त्या क्षणी घरात एकच गोंधळ उडाला. काही जण विनवण्या करू लागले. काही जण गप्प बसले. पण आता वेळ निघून गेली होती. अधिकाऱ्यांनी संपूर्ण साठा जप्त करण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. पोती बाहेर काढली जाऊ लागली. मोजणी झाली. पंचनाम्याची तयारी सुरू झाली. वातावरण तणावपूर्ण झालं. शेजारी उभे असलेले लोक अवाक होऊन हे सगळं पाहत होते. आता प्रश्न सर्वांच्या मनात एकच होता, नेमकं या पोत्यांमध्ये असं काय आहे की एवढी मोठी कारवाई करण्यात आली? बराच वेळ कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. अधिकाऱ्यांनी शांतपणे काम सुरू ठेवलं. प्रत्येक पोत्याची तपासणी झाली. कागदांमध्ये नोंदी झाल्या. परिस्थिती गंभीर होती हे स्पष्ट होतं. आणि शेवटी अधिकाऱ्यांनी जे उघड केलं ते ऐकून सगळेच हादरले. या पोत्यांमध्ये साधं शेतातलं धान्य नव्हतं. हे धान्य अधिकृत खरेदी प्रक्रियेशी संबंधित नव्हतं. कोणताही परवाना नव्हता. कुठलीही वैध नोंद नव्हती. मोठ्या प्रमाणात साठवलेलं हे धान्य बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं. याच कारणामुळे तात्काळ कारवाई करण्यात आली. संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आणि संबंधित शेतकऱ्याला तिथल्या तिथे ताब्यात घेण्यात आलं. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की अशा प्रकारची बेकायदेशीर साठवणूक आणि गैरव्यवहार सहन केला जाणार नाही. कारवाई इथेच थांबणार नाही. पुढील तपास सुरू आहे. ही घटना समोर आल्यानंतर एकच प्रश्न उरतो, अशा प्रकारे किती ठिकाणी अजून असं साठवणूक लपवली गेली आहे आणि पुढचा नंबर कोणाचा असेल?